काय ते शाळेत कसं वाटत नाही त्याला. आई वडील जबरदस्तीने पाठवतात, नाही गेला तर टपू देतात, पाठवतात. आई वडिलाला माहीत असतं की ह्याचं त्या शिकण्यात भलं आहे. त्या मुलाला काय माहीत असतं, खेळण्यात आपली मजा आहे. तसं आपल्याला वाटतं ह्या संसारातच मजा आहे, परमेश्वराला वाटतं ह्याचा उद्धार करण्यात मजा आहे. आणि ज्या वेळा तो दुःख भोगतो त्यावेळेला तो पश्चाताप करतो की देवाने सांगितलं तेच खरं आहे. पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते, तो काहीच करू शकत नाही. एकदा बीड अडकला की तो निघू शकत नाही. जाई अमोल तायडे, वर्ग 7वा. तिचा प्रश्न आहे, मनुष्य मेल्यानंतर त्याला दुसरा जन्म किती दिवसानंतर मिळतो? मनुष्य मेल्यानंतर ह्याच्यातून जीव निघाल्याबरोबर त्याला एक प्रेतदेहाचे नरक मिळतात ताबडतोब. म्हणजे ह्याच्या डोक्याला डोकं लावतात तर लगेच त्याच्यात घेतात. जसं आपण ह्या भांड्यात टाकतो, भांड्याला भांडं लावून, तसं त्या जीवाला ताबडतोब त्या देहात घेतात आणि 12 वर्षाचे नरक आहेत ते प्रेतदेहाचे. ते पहिले भोगवतात, नंतर मग दुसरे नरक भोगवतात. आता प्रेतदेहाचे नरक कसे आहेत सांगितलं का? नाही. ते 12 वर्षाचे नरक आहेत आणि जास्त नरक म्हटलं तर जितके दिवस तो जिवंत राहिला तितके दिवसाचे नरक आहे. म्हणजे आपण जे हे करतो, चांगलं वाईट निवडतो, टोळं करतो, हे गंध आहे हे चांगलं आहे म्हणतो, हे पवित्र आहे हे अपवित्र आहे म्हणतो, त्याच्यामुळं त्याला नरक भोगावं, त्याला प्रेतत्वाची नरक. आणि प्रेतत्वाचे नरक असे असतात की रांजना एवढं डोकं असतं त्याचं, सुई एवढा गळा, असं पोट मोठं, भलं मोठं पोट, कणगीसारखं, हातपाय असे बारीक, त्याला भूक लागलेली असते, खाता येत नाही, गळा बारीक, अंगात एकदम विष्णू बांधल्यासारखी आग होते. सावलीला बसू देत नाही. म्हणजे त्याला अशी नरक 12 वर्षाचे नरक पहिले भोगावला. आणि जो अनुसरला त्याला ते नरक नाही, त्याला कोणतेच नरक नाही. मग त्याच्यानंतर 60 लक्ष वर्ष चौकडीचे नरक आहेत. किती? 60 लक्ष वर्ष चौकडीचे नरक आहेत लगेच. म्हणजे कलियुगामध्ये कलियुग संपलं की त्याला नरकात घालतात, दुसऱ्या कलियुगामध्येच काढतात त्याला. म्हणजे कृतयुग, त्रेतयुग, द्वापारयुग, कलियुग. युग किती आहे? कोणते कोणते? हां. मग 4 युगा म्हणून किती वर्ष होतात? 60 लक्ष वर्ष. तेवढे वर्ष त्याला नरक आहे. मग नरकातून काढून पुन्हा कृतयुगामध्ये आणतात आणि कलियुगातले पुन्हा नरकात घालतात. असे 60 लक्ष वर्षाचे नरक आहे. आणि हे मधले नरक वेगळे आणि 84 लाख योनी वेगळे आहेत. म्हणजे अति दुःख आहे. देवता जास्तीत जास्त दुःख कसं भोगावं हे पाहतात. जसं पोलीस आहे, गुन्हेगाराला पकडला की जास्तीत जास्त गुन्ह्यात कसं अडकवायचं हे पाहतात. तसं देवता हे पोलीसचं काम करतात. जास्तीत जास्त गुन्ह्यात जास्तीत जास्त दुःख कसं मिळेल हे पाहतात. आणि परमेश्वर दुःखातून ह्याला जास्तीत जास्त कसा सोडवू हे पाहतात. तरी परमेश्वर तो देवतेकडे जातो, आपला जीव देवतेकडे जातो, परमेश्वराकडे जात नाही. समीक्षा अर्जुन म्हस्के, गांगलगाव, वर्ग 5. फुलारी आई कोण आहे? फुलारी म्हणजे मुख्य वंदन, त्याला फुलारी म्हणतात. मुख्य जे विषय असतो परंपरेने आलेला
त्याला फुलारी म्हणतात. फुलहारी म्हणजे पहिल्यांदा मान फुल व्हायचा त्याला मान असतो. त्या परंपरेने आलेले विषय आहे. प्रज्वल नंदकुमार डवळे, शाळा, वय 10 वर्ष. याचा प्रश्न आहे, श्री चक्रधरांचे 4 भक्त कोण आहेत? कोण सांगताय? कोण सांगताय? ना उभं राहून सांगा. होय, हां आहे ना बरोबर. भक्त म्हणजे प्रेम संसारी भक्त. प्रेम कोणाकोणा झालं? डांगरे, अजून माधव, अजून 3च झाले. चौथी कोणती आहे? पहा 8वा. हा शोभायचा नाही. हा आहे का नाही? तिला प्रेमाची स्थिती दिली होती. ससा आहे, ससाला प्रेमाची स्थिती दिली, देवीची स्थिती दिली होती, पण तो प्रेमाची नाही दिली. हसूबाईला प्रेमाची स्थिती दिली. ऋषिकेश मोहन परदेशी, लोहारा. आम्ही उपदेश न घेतलेल्यांनी विशेष डोक्याला लावताना काय म्हणावे? विशेष म्हणजे परमेश्वराचा स्पर्श झालेला आहे, त्याच्या ठिकाणी परमेश्वराच्या उपयोगी गेलेले आहे. बसायला उठायला परमेश्वराच्या स्पर्शाने ते पाषाण पवित्र झालेले आहे. आयुष भगवान डव्हाळे, गाव शारा, वय 11 वर्ष. याचा प्रश्न आहे, स्वामी आपल्याला सोडून उत्तरापंथी का निघून दिले? परमेश्वर भक्ताचा आवडता, भक्त परमेश्वराचा आवडता. ज्याला परमेश्वराची आवडी आहे त्याच्याविषयी परमेश्वर धावून येतो. ज्याला परमेश्वराची आवडी नाही, जसं पांडवाला परमेश्वराची आवडी होती, त्यांच्याबरोबर श्रीकृष्ण महाराज होते. पांडव श्रीकृष्णाने जे म्हटलं ते करायला तयार होते. त्यांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास होते. पुन्हा महाभारतासारखं युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर जिंकले, युद्धामध्ये राज्य मिळालं. धर्मराजाला राज्याभिषेक झाला. थोड्याच दिवसात श्रीकृष्ण महाराज म्हणले, तुम्ही आता हे सगळं सोडून हिमालयात जा, संन्यास घ्या. पांडवांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता श्रीकृष्णाची आज्ञा म्हणून ते ताबडतोब निघाले. संन्यास घेतला. तिथे त्यांचा हिमालयामध्ये शेवटपर्यंत हिमालयामध्ये राहिले. आपल्यासारखं असतं तर म्हणलं असता काय वेळ लागलं देवाला. मग आत्ताच कुठं सुख भोगायची पाळी आली, म्हणे इतक्या वर्ष दुःख भोगलं, आता सुख आलं आणि म्हणतात सोडून जा. सोडलं असतं का? नाही. मग जे असे परमेश्वरासाठी समर्पण करणारे असतात त्याच्याबरोबर परमेश्वर असतात. याच्या पुढे कुमारी सृष्टी आशिष तायडे, अकोट, वय 11 वर्ष, वर्ग 6वा. तिचा प्रश्न आहे, श्री चक्रपाणी प्रभूंनी कोणत्या अवतारापासून ज्ञानशक्ती स्वीकारली व ती कोठे स्वीकारली? श्री चक्रपाणी अवताराने माहूरला श्री दत्तात्रय पासून ज्ञानशक्तीचा स्वीकार. तनिष संतोष वानखेडे, वर्ग 7वा, बोराळा.
सूत्रपाठ कोणी लिहिला? स्वामीचे जे वचन होते, निरूपण होतं, ते निरूपणातून त्याचा सार गर्भित अर्थ केसराज भासांनी माईन भट्टांनी लीळाचरित्र लिहिलेला आणि लीळाचरित्रातून केसराज भासांनी सूत्रपाठ. अनघा आशिष लाहोळे, अकोला, वय 9 वर्ष. तिचा प्रश्न आहे, माहूरला दत्तात्रय प्रभूंसोबत अनघा देवी कशी आली आणि ती कोण होती? कशात आहे ते? उभी राहा. लीळाचरित्र कोणाचं आहे? दत्तात्रय प्रभूंचं. उभी राहा, उभी राहा, उभी राहा. उभी राहा. म्हणजे प्रत्येक ईश्वर अवताराजवळ सगळ्या देवता हात धरून उभे असतात. जसं बॉडीगार्ड असतात मंत्र्याला किंवा राजाला, तसं प्रत्येक ईश्वर अवताराजवळ प्रत्येक देवता अवतार घेऊन रक्षणासाठी, त्यांच्या सेवेसाठी उभे असतात. त्याला अणघा म्हणतात. अणघा म्हणजे माईक. श्रुती अनंता काटकर, वय 11 वर्ष. उपदेश म्हणजे काय व तो का घ्यावा? उपदेश म्हणजे आपल्या जीवन विकासाच्या एक संकल्प आहे. आपलं जीवन विकसित झालं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये शांती मिळाली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं सहाय्य मिळालं पाहिजे, आपले संकट दूर झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टी, आणि आपल्याला मोक्षही मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी एक संकल्प केला जातो एकनिष्ठ भक्तीचा. मी परमेश्वराशी एकनिष्ठ होईल, व्यसनापासून दूर राहील, मिश्र भक्तीपासून दूर राहील, वाईट कामं शक्यतो करणार नाही, हा संकल्प केला म्हणजेच उपदेश आहे. आणि ज्यांनी संकल्प केला त्याला उपदेश म्हणजे नामाचा मंत्र देतात. मंत्र म्हणजे एक ॲडमिशन आहे. जसं तुम्ही शाळेत ॲडमिशन घेता, ॲडमिशन घेतल्यानंतर शाळा तुमची जबाबदारी घेते. एरवी शाळेत मुलगा गेला, अभ्यासही केला ना, ॲडमिशन नाही घेतलं काय होईल? पास होईल नाही. तसं तुम्ही देवधर्म केला, सगळं काही केलं, उपदेश नाही घेतला तर तुमचं पुढं काही राहणार नाही. म्हणजे ते शिल्लक काही राहत नाही, तुमची प्रगती होत नाही, परमेश्वर तुमच्या प्रसन्न होणार नाही, तुमचे संकट दूर होणार नाही. तुमची इच्छापूर्तीसाठी ते आवश्यक आहे. मग ॲडमिशन घेतल्यानंतर शाळा त्याची जबाबदारी घेते. ॲडमिशन न घेतलं तर शाळा जबाबदारी घेते का? तसं परमेश्वरही जबाबदारी घेत नाही. त्याने उपदेश नाही घेतला त्याच्याकडे परमेश्वरही पाहत नाही. परमेश्वराची प्रसन्नता मिळवायची असली तर उपदेश म्हणजे नवीन काही नाही, फक्त आपण जे करतो त्याचा संकल्प करायचा. जसं आता मंत्र्याचा शपथविधी असतो, शपथविधी घेतल्याशिवाय मंत्रिपद येतं का? कोणतंही असलं तर शपथविधी आहे. तसा उपदेश म्हणजे एक शपथविधी आहे, आणि त्याप्रमाणे वागण्याचा संकल्प करायचा हेच उपदेश आहे. आणि परमेश्वराच्या नामाचं स्मरण केलं, स्मरणामध्ये फार मोठी शक्ती आहे. नामे पाप दळे भवाब्दी विकळे शत्रू कदापि ना तळे. ज्याच्या तोंडामध्ये नाम आहे परमेश्वराचं, नाम घेतो, भवाब्दी विकळे म्हणजे काय? जन्म मरणाचा जो फेरा आहे 84 लाख येऊन ती कटून जातात. संकट टळून जातं, आले विघ्न असेल ते पळून जातं विघ्न.
वागेश्वरी पांगोळे, म्हणजे जो नामस्मरण करतो त्याला त्याच्या भाग्यात जे नसेल ते सुद्धा परमेश्वर देतात. भाग्य तोडण्याची शक्ती त्याच्यामध्ये. एखाद्याला जर तुला दुःख देणार होणार असलं, त्याला डोळलेलं असलं की आपल्याला दुःखच होणार आहे, त्यांनी नामस्मरण करत राहायला उद्देश घेऊन तर ते दुःख सुद्धा होईल. इतकी त्याच्यामध्ये शक्ती आहे, फार मोठी शक्ती आहे. शत्रू कदापि नातळे. किती मोठा शत्रू असला आपल्या आपल्या थोडं नाम असलं तो योग पळून जाईल. परमेश्वर त्याला पळू दे. सकाळी तुम्हाला सांगितलं 3 कप सांगितलं, म्हणजे त्याप्रमाणे वागलं आणि परमेश्वराचं नामस्मरण करत राहिलं. स्वाध्याय अभ्यासक्रमच्या आहे. स्वाध्याय म्हणजे काय? परमेश्वराचं नामस्मरण करणं, अभ्यास करणं, नियम पाळणं, त्याला वाचित्व प्राप्त होतं. म्हणजे त्याच्या शब्दामध्ये अशी शक्ती येते की शब्द आपण कोणाला बोला, किती क्रूर असला मनुष्य किंवा एखादा अधिकारी असला, कोणी असला, त्याला आपण शब्द बोलला तर त्याला वाटतं ह्याचं काम केलंच पाहिजे, त्याचं अंतकरण कळलं. कशामुळं? त्याच्या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून नामस्मरण हे नियमाने केलं पाहिजे. जेवण एक वेळ सुटलं चालेल, पण नामस्मरण हे झालंच पाहिजे असा नियम केला पाहिजे. विशाल संतोष वानखडे, बोराळा. याचा प्रश्न आहे, स्वामींचा ज्या ज्या वस्तूला स्पर्श होतो ती वस्तू नमस्कारी होते, परंतु स्वामींचा स्पर्श सगळ्या भूमीला झाला असून आपण भूमीवर का चालतो याचे आपल्याला दोष लागतील का? सगळ्या भूमीला स्पर्श होत नाही. स्पर्श होण्याची मर्यादा आहे. 3.5 हाताचा तेवढ भूमी पवित्र होते, बाकी भूमी पवित्र होत. आणि त्या ठिकाणी ओटी बांधली जातात, ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी. आणि चालताना जे भूमी पवित्र होते त्याची हे नाही, त्याच्याविषयी पवित्र होते पण तशी होत नाही. बसल्या ठिकाणी जशी होते तशीच चालताना होत नाही, म्हणून त्याचा दोष एवढा नाही. देवाशिष वसंत मुकुंद, नांदुरा. दैव रहाटीमध्ये कर्माची निष्पत्ती का नाही? अजून किती प्रश्न आहे? कर्मणो हि बोधव्यम बोधव्यम च विकर्मण अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो. कर्मण्य कर्मे पश्येत अकर्मणी च कर्मय स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म. म्हणजे कर्म हे देवतापैकीचे आहे, त्रिगुणात्मक आहे. आपण जे कर्मघाटीमध्ये म्हणजे ग्रस्ताश्रमी असताना जे काही पाप पुण्य करतो त्याला पाप पुण्याचे लेप लागतात, त्याला कर्म अकर्म म्हणतात. पाप म्हणजे अकर्म, पुण्य म्हणजे सत्कर्म. पण त्याच्यामध्ये सत्कर्मामध्ये कर्म असतात, अकर्म असतात, अकर्मामध्ये सत्कर्म असतात. सकाळी तुम्हाला सांगितलं वाचित सांगताना की एखादा मनुष्य सत्य बोललं तरी पाप आहे का नाही? सत्य बोलल्याने पाप लागतं, खोटं बोलल्याने पुण्य लागतं. हां, कसं लागतं सांग बरं? हां, म्हणजे तुम्हाला उदाहरण दिलं होतं, एखाद्याला एखादा मनुष्य मारायला आला, तो लपून बसला, आपल्याला माहीत आहे, त्याला खोटंच बोलावं लागतं, मला माहीत नाही किंवा काय सांगावं लागतं. म्हणजे खोटं बोलल्याने त्याचा जीव वाचला, मग पुण्य झालं का पाप झालं? हां, खोटं बोलल्याने सुद्धा पुण्य. म्हणून कर्मामध्ये अकर्म आहे. कर्म म्हणजे सत्कर्म म्हणतो आपण, पण त्याच्यामध्ये सुद्धा अकर्म आहे. जर खरं बोलून कोणाचं नुकसान होत असलं
ते खरं तसं बोलू. एका कीर्तनामध्ये एकाने ऐकलं की गाईला जीवदान दिल्यानंतर 7 कोळीचा उद्धार होतो. काय? गाईला जीवदान दिल्यानंतर 7 कोळीचा उद्धार होतो. त्यानं ऐकलं. ऐकल्यानंतर तो निघाला. रस्त्याने जात असताना एक खाटी गाय घेऊन चालला होता. तो म्हणे गाय सोडून दे, मला दे. ते म्हणे मी विकत आणलेली आहे, तुझे पैसे घे म्हणे. त्याने डबल किंमत सांगितली. त्याने देऊन टाकली. त्या गाईला आणलं, घरी चारा पाणी केलं. त्याला समाधान वाटलं की आपण गाईला जीवदान दिलं. आता हे पाप झालं का पुण्य झालं? हां, म्हणजे ह्या गाईला सोडवलं त्यांनी, त्याला डबल पैसे मिळाले. कोणाला? हक्काला. पुन्हा 2 गाई आणून त्यांनी कापल्या. पाप झालं का पुण्य झालं? म्हणजे पुण्यामध्ये पाप आहे. त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. कर्म अकर्माचं ज्ञान पाहिजे. पुण्यामध्ये पाप आहे, पापामध्ये पुण्य आहे. म्हणजे खोटं बोलल्याने पुण्य लागतं. म्हणून म्हणलेलं आहे कर्मणो हि बोधव्यम बोधव्यमच्या विकर्म अकर्मणशे बोधव्यम गहना कर्मणो. म्हणजे कर्मामध्ये अकर्म आहे, अकर्मामध्ये कर्म आहे. आपण आता कोणा देवाला चालतो. देवाला जाताना आपण दुसऱ्याच गोष्टी करत राहिलो. आता आपण जातो, कोणा कोर्टात जातो किंवा एखाद्या कामाला जातो. कुठं चालला तर आपण काय करतो? त्याची आधी कागदपत्र जमा करतो. जाताना त्याच गप्पा करतो की कोणाला आपण भेटायचं, काय करायचं, कसा निकाल लागेल आपला. त्या सगळ्या गोष्टी त्याच करतो. परंतु ज्या वेळेला आपण स्थान नमस्कारात जातो, मार्गाच्या भेटीत जातो, त्यावेळेला कोणत्या गोष्टी करतो? देवाची गोष्टी करतो. म्हणजे असं जर करत राहिलं तर त्याचं सुद्धा कोणतं आहे. जाताना ज्या कामाला चालले त्या कामाच्याच गोष्टी केल्या पाहिजे, देवाच्याच गोष्टी केल्या पाहिजे. ज्या स्थानाला चाललो त्या स्थानाची वेळ आठवली पाहिजे. स्वामी तिथं कुठून आले, किती दिवस राहिले, तिथून कुठं गेले, कोण कोण भक्तिजन होतं, तिथं कोणाला काही निरूपण केलं, हे सगळं आठवत आठवत केलं पाहिजे. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा स्थान नमस्कार करताना तिथल्या वेळा आठवल्या पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. हे सगळं केलं पाहिजे. आणि तिथं जाऊन जर आपण बडबड करत राहिलो, स्थानात लोक ठेवलं न ठेवलं, चाललं, दंडोत घातले नाही, काही स्मरण केलं नाही, काही नाही, चालला पुढं आणि लोकांना सांगू लागलं मी एवढे स्थान नमस केले, त्याचं कोणतं लागेल? तर कर्मामध्ये अकर्म, अकर्मामध्ये कर्म आहे. कर्मण्ये कर्मये पश्यत अकर्मीची कर्म आहे. म्हणजे कर्मामधलं अकर्म पहा, म्हणजे त्याच्यामध्ये काय दोष लागतो ते पहा. आपण स्मरण करायला चाललो किंवा कुठे काही करायला चाललो, पण जाताना आपल्या पायाखाली किडामुंगी किती मरतात हे पाहत नाही, ते पाहिलं पाहिजे. आणि काल दुःख आपल्याकडून नाही झालं पाहिजे. म्हणजे कर्मामध्ये जे अकर्म होत आहे ते पाहिलं पाहिजे. विनाकारण हिंसा नाही झाली पाहिजे आपल्याकडून, हे पाहिलं पाहिजे. किंवा कोणाचा द्वेष मत्सर नाही केला पाहिजे. कोणाविषयी सगळ्याविषयी आपण समभावना ठेवली पाहिजे. समोर शत्रूच्या मित्राचे तर त्याचा उपयोग.
आणि हे कर्म अकर्म हे कर्मघाटीच आहे, देवतेच आहे. त्या कर्माचे फळ देवता देत असतात. प्रत्येक माणसाला तुम्हाला सांगितलं, प्रत्येक माणसाच्या याच्यामध्ये किती देवता आहे? म्हणजे त्याचे कॅमेरे लागलेले आहेत प्रत्येक मनुष्याच्या ह्याच्यात. किती? 81 कोटी 10 कॅमेरे आहेत. आपण काय करतोय काय नाही करतोय सगळं टेप होत आहे. अंधारात आपण काहीच करू शकत नाही. आणि त्या पापाची फळं पुण्याची फळं देवता भोगवतात. हे देवतेचा हिसाब आहे. आणि त्याच्यातून जो निष्काम कर्म करतो, परमेश्वराची भक्ती करतो एकनिष्ठ, तो परमेश्वराकडे जातो. त्याचं सगळं परमेश्वराकडे आहे. त्याचं देवता भोगू शकत नाही. देवता त्याला काही करू शकत नाही. आणि ते निष्काम कर्म जे आहे, परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती, त्याचं देवता फळ देऊ शकत नाही. त्याचं फळ परमेश्वर देतात. त्याला विकर्म मंडळ आहे. काय मंडळ आहे? विकर्म. म्हणजे परमेश्वराच्या ह्याला विकर्म मंडळ आहे. ते कधीही नाश होत नाही. त्याला गोमट मंडळ आहे. काय मंडळ आहे? हे पाप पुण्य आणि त्याला गोमट मंडळ आहे. आणि गीतेच्या भाषेत म्हणलं तर विकर्म मंडळ आहे. विकर्म म्हणजे काय? विकर्म शब्दाचा अर्थ काय होतो? विशेष कर्म. विशेष म्हणजे विशेष म्हणजे श्रेष्ठ कर्म आहे. ते सगळ्यात श्रेष्ठ कर्म कोणतं आहे? परमेश्वराची एकनिष्ठ निष्काम भक्ती. त्याच्यामुळं आपल्या या जीवनात सुद्धा फायदा होतो. या जीवनात आपले संकट दूर होतात, इच्छा पूर्ण होते, घरात शांतता राहते, सगळं काय राहतं आणि मोक्षही मिळतो. दोन होतात त्यामुळे. आणि जे पाप पुण्य आहे त्या पापाचं फळ दुःख आहे, पुण्याचे फळ सुख आहे. आणि ते भोगलं की संपलं. पण हे कर्म विकर्म जे आहे, परमेश्वराची भक्ती आहे, ते कधीही नाश पावत नाही. त्याला मोक्षाला जाईपर्यंत तेवढी शिल्लक राहते. जसे बँकेत आपण पैसे टाकले ते कधी मिळतात, कधी आपण काढू त्यावेळेला मिळतात. तसं देवतेचं नाही आहे. देवतेची भक्ती 12 वर्ष केली आणि 1 दिवस जरी चुकलं तर देवता त्याला शिक्षा होतो. म्हणजे ते भक्ती तर गेलीच वयाला, पण ते त्याला शिक्षा होतो. एके ठिकाणी 2 घरं होते, श्रीमंताचे होते. तिथं भिकारी जायची भीक मागायला, दररोज जायची तिथं. एक जण देत होता, एक जण देत नव्हता. मग असं करता करता एके दिवशी जो त्याला दररोज भिक्षा द्यायचा, त्याच्या घरात काही संकट आलं, काहीतरी घटना घडली. त्यांनी त्याला भिक्षा दिली नाही. मग तो भिकारी काय म्हणतो, त्या घराकडे हात करून म्हणतो, हा तर देतच नाही म्हणे, त्याचं काही नाही. पण ह्याला काय रोग आला म्हणे, देत नाही, म्हणून त्याला शिवे देऊ लागला. कोणाला? जो देतो त्याला. तशी देवतेची भक्ती आहे. 12 वर्ष केली, देवता क्रोधिष्ठ होते आणि त्याला प्रत्यवाहीचे नरक भोगवते. कशाचे? प्रत्यवाहीचे नरक भोगवते. जसं पंडू राजाला 99 यज्ञ केले होते, 1 यज्ञ करायचा बाकी होता. तो 1 यज्ञ का केला नाही म्हणून त्याला दगडाच्या पायरीत ठेवलं. तुम्हाला सांगितली होती गोष्ट ती? सांगितली होती? नाही. आठवते का? सांगितली होती? आता हे शिकला. पहिल्या दिवशी सांगितली होती. नाही का? पंडू राजाने 99 यज्ञ केले होते. किती? 99. 1 यज्ञ कमी होता, 2 नेला.
मग श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला. कुठे अवतार घेतला त्यांनी? पटकीन सांगत जा. हां, त्याच्या आईवडिलाचं नाव काय? वसुदेव देवकी. तिचा अवतार घेतला. शेष नारायण जे महाविष्णू आहेत ते झोपलेले होते आणि लक्ष्मी त्याची सेवा करत होती. त्यांनी श्रीकृष्णाला नमस्कार केला. कुणी? विष्णूने. नमस्कार केल्यानंतर लक्ष्मी सेवा करत होती. ते म्हणे, तुम्ही नमस्कार कोणाला केला? मी काही सेवा चुकली का म्हणे? का माता तो बोला म्हणे? सांगा ना. त्याने हट्ट घेतला. मग महाविष्णूने सांगितलं, मृत्यूलोकामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अवतार घेतलेला आहे, त्यांना मी नमस्कार केला. ते म्हणे, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का? हो म्हणे, त्याच्या नकाची बरोबरी मी करू शकत नाही. मग लक्ष्मीने हट्ट घेतला, त्यांचं दर्शन मला झालं पाहिजे. ते म्हणे, तिथं आमची आज्ञा चालत नाही. कुठं? कुठं आज्ञा चालत नाही? श्रीकृष्णाजवळ आमचं काही चालत नाही. लक्ष्मीने हट्टच घेतला. मग त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज द्वारकेला आले. द्वारकेमध्ये एक ब्राह्मण होता. त्याची मुलं जन्मल्याबरोबर शेष नारायण नेऊ लागला, महाविष्णू नेऊ लागला. अशी 7 मुलं दिली. मग श्रीकृष्ण महाराज ते रडत यायचा. प्रत्येक मुलं गेलं की रडत यायचा राजवाड्यासमोर. श्रीकृष्ण बोलायचे नाही, त्याला बरे देऊन बोलायचे नाही, काही नाही. त्यांना माहिती होतं कोण नेता. एक दिवशी अर्जुन तिथं होता. अर्जुन म्हणे, तू का ओरडतो म्हणे? ते म्हणे, द्वारकेतले सगळे सुखी आहेत, मी एकटाच दुखी आहे म्हणे. माझी मुलं कुठे जातात, अदृश्य होतात, पत्ता नाही. अर्जुन म्हणे, मी पाहतो म्हणे. ते म्हणे, तू काय पाहतो म्हणे? श्रीकृष्ण काय बोलत नाहीत म्हणे, बळीराम दादा काय बोलत नाही, तू काय पाहतो? नाही म्हणे, मी पांडव धनुष्याचा अर्जुन नाही म्हणे, मी तुझं मुलं आणून देईन म्हणे. नाही आणून दिली तर अग्निकाष्ठ गेली. तू म्हणे, तू अग्निकाष्ठ घेतील आणि तुमच्या श्रापाने आम्हाला मारावं लागेल म्हणे. नाही म्हणे. मग ठीक आहे. मग तू म्हणजे तुझी राणी ज्या वेळेला प्रसूत व्हायची त्यावेळेला मला बोलवलं. तू कुठं असेल म्हणे? मी इथंच आहे. मग तो ब्राह्मण गेला बोलवायला. अर्जुनाने परपोट केला. संपूर्ण चौकडून बाणाचा परपोट केला. मुंगी जायला सुद्धा जागा ठेवली आणि दरवाजात धनुष्य बाण लावून उभा राहिला. आता श्रीनारायण तो महाविष्णू देवता आहे, सामर्थ्यवान आहे. तिने गर्भातून मूल घेऊन गेला. मग ब्राह्मण पळत पळत आला बघू. ते म्हणे, जवळजवळ तुझं अर्जुन पण म्हणे. आतापर्यंत म्हणजे पुत्राचं मुख तरी पाहत होतो, आता पुत्राचं मुखही पाहायला मिळालं नाही. अर्जुन म्हणे, थांब म्हणे, मी शोधून आणतो म्हणे, काय चिंता करतो. म्हणून तो शोधायला निघाला. अर्जुनाला इंद्राच्या दरबारापर्यंत जायला त्यावेळेला स्वर्गामध्ये झाला. स्वर्गापर्यंत तो तपास करून आला, सगळीकडे गेला. ते म्हणे, पहा म्हणे, आम्ही आणलो नाही. मग आला परत, लाकडं जमवली, चिता पेटवली आणि प्रदक्षिणा करायला. कशासाठी? अग्निकाष्ठ घेण्यासाठी. तेवढ्या श्रीकृष्ण तिथे गेले. श्रीकृष्णा सगळंच माहिती आहे. बरोबर तिथे गेले. अरे काय करतो म्हणे, असं असं म्हणे, प्रतीला हरवलं म्हणे मी, म्हणून अग्निकाष्ठ घेतो म्हणे. चल आपण पाहून येऊ म्हणे. ते दोघं निघाले. निघाल्यानंतर जाता जाता स्वर्गापर्यंत गेले.
स्वर्गाच्या एक पायरी होती, त्या पायरीवर पाय देऊ नको म्हणे. कोण म्हणे? श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणू लागले, ह्या पायरीवर पाय देऊ नको. ठीक आहे मग गेले पुढं. एवढा मोठा शेष नारायण महाविष्णू आहे, तो श्रीकृष्णाला पाहिल्याबरोबर धावत आला. डोक्याच्या केसाने श्रीचरण झाडले आणि बसून दिव्य आसनावर बसवलं, रत्नखचित आसनावर बसवलं आणि पूजा केली. पूजा करून त्यावेळेला लक्ष्मी आली, पाय धुतले श्रीकृष्णाचे, श्रीचरण धुतले आणि हात जोडून त्यांनी क्षमा मागितली की माझा अपराध नाही म्हणे, ह्या लक्ष्मीनं हट्ट घेतला म्हणून मला करावं लागलं म्हणे. म्हणून ते मुलं आणून तिथं ठेवले. त्यांनी जे मुलं नेले होते ते आणून ठेवले. मग श्रीकृष्ण त्या मुलांना घेऊन निघाले. आले त्या ब्राह्मणाला म्हणे, हे घे म्हणे तुझी मुलं. ते म्हणे आमच्याकडून झालं नाही काम, बळीभद्राकडून झालं नाही, ते अर्जुनांकडून काम केलं नाही. कुणी केलं काम? पण आपण कोणतं काम केलं तर अभिमान धरू नाही, मी काम केलं असं कोणी म्हणू नये, हे सांगितलं त्याच्यात. मी आमचं केलं, मी तमचं केलं असं आपण हुशारीनं म्हणतो, ते चुकीचं आहे. मी केलं म्हणलं की मी पण आला, अहंकार आला, त्या कामाचं सगळं निघून जातं. मग अर्जुनानं विचारलं, तुम्ही त्या पायरीवर पाय देऊ नको का म्हणला होता? ते म्हणे पंडू राजाला त्या पायरी ठेवलेलं आहे, त्यांना 99 यज्ञ केले, एक यज्ञ कमी झाला म्हणून ते इंद्राने त्याला शिक्षा दिली. काय केली? आता वास्तविक 99% मार्क पडल्यावर नापास होतो का? पण देवतेच्या शास्त्रात नापास होतो. एक जरी कमी झाला तरी त्याला पास करत नाही. मग ते म्हणे त्यांना मुक्त करायचं अर्जुन म्हणे. पण श्रीकृष्ण म्हणे राहिलेला यज्ञ कर, मी त्याला मुक्त करून देतो. म्हणजे त्या यज्ञामध्ये पुन्हा टाकून देऊ. आता परमेश्वराची आज्ञा देवतेला मान करावं लागते, पण परमेश्वरही आणि ती करत नाही. यज्ञ करून त्याच्यात जमा करायला सांगितला. यज्ञ न करता सोड म्हणलं असतं देवतेला सोडलं असतं, पण ते आणि ती झाली. म्हणजे ज्यांनी नियम घालून दिले, ज्याने कायदा केला, कायदा कोणी केला? देवतेला नियम कोणी घालून दिले? परमेश्वराने. आणि परमेश्वराने मोडायचे का? मग त्यांनी राजसूय यज्ञ केला, मोठा यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर यज्ञाच्या टायमाला आता सगळी तयारी झाली. मग कोणाला मान द्यायचा? आता यज्ञाचं उद्घाटन कोणाच्या हाती करायचं? यज्ञ कोणाच्या हाताने पेटवायचा? म्हणून सगळ्या चर्चा सुरू झाली. मग ऋषी मंडळामध्ये धर्मराजा आले. त्यांनी हात जोडून विनंती केली की आता यज्ञ कोणाच्या हस्ते सुरू करायचा हे सांगा म्हणे तो ऋषी मंडळीला. सगळ्यांनी व्यासाचं नाव सांगितलं. व्यास त्यावेळेस श्रेष्ठ होते सगळ्यांमध्ये. सगळ्यांनी कोणाचं नाव सांगितलं? व्यासाचं. मग धर्मराजा ते व्यासाकडे गेले. ते म्हणे आम्ही ऋषीमुनींना सांगितलं म्हणे की यज्ञ कोणाच्या हाताने करायचा, त्यांनी तुमचं नाव सुचवलं. मग व्यास काय म्हणतात? माझ्यापेक्षा बाळ ब्रह्मचारी सुखदेव आहे, त्याच्या हाताने करा. सुखदेव माहिती आहे ना, ते बाळ ब्रह्मचारी लहानपणीपासून जंगलात राहत होते. जंगलातच खायचे, गावात कधी आले नाही, काहीच नाही. मग सुखदेवाला पाहायला चालले. ते ऋषी होते. ते पाहायला गेले तर ऋषी मंडळामध्ये ते बसले नव्हते. ते बाहेर उभे होते आणि श्रीकृष्ण महाराज खीर वाढत होते, पात्र उचलत होते. ते दिळा पाहत होते. कोणाच्या? श्रीकृष्णाच्या. मग ते दिळा पाहत होते. मग त्यांच्याकडे गेले हे धर्मराजा वगैरे सगळे. ते म्हणे असं असं झालं म्हणे, ऋषी मंडळाने सगळं व्यासाचं नाव घेतलं आणि व्यासाने तुमचं नाव दर्शवलं, तर आता अग्रपूजा करा म्हणे. सुखदेव काय म्हणे? अरे म्हणे एवढा मोठा परमेश्वर आनंदाचा पुतळा इथं आहे आणि ते असताना माझं नाव सांगितलं म्हणे.
त्यांच्या हस्ते करा. म्हणजे श्रीकृष्णाची ओळख कोणाला होती? एकट्या सुखदेवाला. परमेश्वराची ओळख कोणाला होती? एवढे 88,000 ऋषी होते, पण कोणालाही श्रीकृष्ण परमेश्वर आहे म्हणून माहीत नव्हते. फक्त सुखदेवाला माहीत होते आणि सुखदेवाने श्रीकृष्णाचं नाव सांगितलं. म्हणजे व्यासाला माहीत नव्हते, कोणालाच माहीत नव्हते श्रीकृष्ण कोण आहे. मग व्यासाने जे शास्त्र निर्माण केले, वेद निर्माण केले, त्याच्यात परमेश्वराचं ज्ञान कुठं आहे? नाही. म्हणून परमेश्वराचं ज्ञान हे विकर्म विशेष करणं आहे, ते वेगळं आहे. आणि परमेश्वराच्या ज्ञानाचे ॲडमिशन म्हणजे उपदेश आहे. समजलं? उपदेश हा घेतलाच पाहिजे प्रत्येकाने. नाही घेतला तो अभागी आहे. पशुपक्ष्यामध्ये त्याची गणता आहे. म्हणजे पोट भरण्यासाठीच नुसतं आयुष्य घालवून त्याने मनुष्य ह्यातून उपयोग काय केला? पोट भरायचं आणि झालं का? काम करायचं आणि पोट भरायचं. शिल्लक काहीच राहिलं नाही. आपल्या मनुष्य ह्यात आल्याचं कर्तव्य त्यांनी काहीच बदवलं नाही. आणि त्याला श्रीकृष्णाने म्हणलेलं आहे दैवही आत्मेव आत्मनुषत बंधू आत्मेव रिपुरात्मा. म्हणजे आपणच आपले शत्रू आहोत. आपल्या आत्म्याला आपण नरकाला नेतो. म्हणजे उपदेश घ्यायचं नको वाटतं. बाकीचं काम करायला उल्हास वाटतं. वाईट काम करायचं म्हटलं तर कोणाला विचारच नाही. पण चांगलं काम करायचं, उपदेश घ्यायचा, परमेश्वराची भक्ती करायचं म्हटलं की नको वाटतं. विचार करू म्हणतो आणि शेवटी नरकाला जातो. नरकात गेला विचार करणार का? कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्माला गेला विचार करणार का? तिथे काही विचार करता येत नाही. एकदा गेलं म्हणजे गेलं. म्हणून उपदेश हा ताबडतोब घेतला पाहिजे. सर्वज्ञ प्रदीप घुसळकर, बुलढाणा. श्री चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते? वैष्णवी डवळे, शारा. तिचा प्रश्न आहे अधस्वर्ग प्रसुता तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलानुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. या श्लोकाचा अर्थ म्हणजे हे जग आहे ते खाली तोंड केलेलं आहे. अधश्च ऊर्ध्व मूल अधशाखा आहे ना. ऊर्ध्व म्हणजे मूळ वर आहे कोणतं? परमेश्वर. आणि खाली शाखा म्हणजे त्याचं तोंड खाली आहे. ते संसारामध्ये नरक जोडतात, संसारामध्ये शेवटपर्यंत राहतात आणि नरक जोडतात आणि बाकीच्या पशुपक्ष्याच्या योनीला जन्माला जातात. त्यांचं तोंड खाली आहे. अश्वत्थम प्राहुरम असा तो वृक्ष आहे. संसार वृक्ष हे जगाचा वृक्ष कसा आहे? खाली शाखा आहे त्याच्या आणि मूळ वर परमेश्वर. परमेश्वर कुठे आहे? मूळ आहे. असा तो संसार वृक्ष आहे. समीक्षा मस्के, डांगलगाव. फुलारी आईचा विशेष आपल्या हातात का देत नाही? तुम्ही लहान असता म्हणून, मोठे झाल्यावर येते. प्रज्वल परदेशी. लहान मुलाच्या हातात पडायची भीती आणि प्रज्वल परदेशी. दीक्षा घेतल्यानंतर डोक्याचे केस का काढावे लागतात? संन्यास म्हणजे सगळ्याचा त्याग. काय संन्यास म्हणजे काय? त्याग. मग आपल्याकडे पाहून कुणाला अभिलाषा उत्पन्न नाही झाली पाहिजे. आपल्याला अनेकाला पाहून अभिलाषा उत्पन्न नाही झाली पाहिजे. अशी आपली साधी राणी पाहिजे. आपण जर चांगले राहिलो, केस लावली, केस असले की सगळं त्याचे उपचार आले. मग तेल लावणं, बाकी भांग पाडणं सगळं झालं आणि त्याच्यामुळं सुंदरता वाढते. सुंदरता वाढली की लोकांचं आकर्षण त्याच्याकडे वाढतं आणि लोक विकारी दृष्टीनं पाहतात, दोष दृष्टीनं पाहतात. त्याच्याकडं लोकांनी तशा दृष्टीनं पाहिलं नाही पाहिजे. साधूच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे आपल्याला पाहून लोकांना. तसं साधं वागलं पाहिजे. म्हणून हे औपचारिक कोणतं नको आहे.
म्हणून सुंदरता नष्ट केली पाहिजे, त्याच्यासाठी होता. आणि हे नष्ट करण्यासाठी जसं केसरात बाद होते. केसरात बाद फार मोठे विद्वान होते, इतके विद्वान होते, संस्कृतमध्ये विद्वान होते, सगळ्यात विद्वान होते. असं लिंबू वर फेकून खाली वर फेकायचे, खाली येईपर्यंत संस्कृत लोक नवीन तयार करायचे, इतके विद्वान. एक दिवशी आचार्य नागदेवाची त्यांची भेट झाली, चर्चा झाली. चर्चा झाल्या त्याच्यात त्यांना समजलं की आपल्या जीवाचं सार्थक कशात आहे. त्यांनी ताबडतोब संन्यास घेतला, कोणाला विचारलं नाही, काही नाही, काही नाही, ताबडतोब संन्यास घेतला. म्हणजे जे विद्वान असतात ते आपल्या जीवनाचं भलं कसं होईल हे शोधत असतात, आणि जीवनाचं भलं सापडलं तर सोडत नाही. जसं मुंगळा असतो, मुंगळाचा नाही झाला देवाने, मुंगळा असतो, मुंगळा फिरतो आणि चावतो. काय खायचं सापडले चावतो. चावल्यानंतर त्याला किती ओढलं निघतो का? ते मागचं तुटून जातं पण तोंड सोडत नाही. सोडतो का? तसं जो विद्वान आहे, आपल्या ज्याला आपल्या भल्याची ताड आहे, आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे, आपले नरक तुटले पाहिजे अशी ज्याला जाणीव झालेली आहे, तो परमेश्वराला तसा धरतो. किती त्रास झाला, काय झाला, जीव गेला तरी चालेल, पण परमेश्वराला सोडत नाही. देवाने सांगितलं तसं असलं पाहिजे. तसेच केसरात वाद संन्यास घेतल्यानंतर काही दिवसांनी घरच्याला समजलं. मग त्याचे सासू सासरे वगैरे सगळे धावत आले, त्यांना जबरदस्तीने घेऊन गेले घरी. घरी घेऊन गेल्यानंतर परिसरातले जे विद्वान होते, सगळे संन्यासी वगैरे बाकीचे पंडित होते, त्या सगळ्याला जमवलं. त्यांच्यावर त्यांनी बक्षीस ठेवलं की ह्यांना दीक्षा टाकाय लावा म्हणे, चर्चा करून त्याला बक्षीस देऊ. सगळ्या विद्वानांनी त्याची चर्चा केली, सगळ्या विद्वानांनी त्याला हरवलं. म्हणजे विद्वानांना त्यांनी हरवलं, सगळ्या विद्वानांना सगळ्यांनी हात टेकले. मग ते सगळे विद्वान म्हणू लागले, आता हे कोणाच्या जिंकलं जात नाहीत, यांना परमेश्वराचं ज्ञान झालं, ब्रह्मविद्या ज्ञान झालं, यांना ब्रह्मविद्या ज्ञानी तर हरत नाही. मग म्हणे यांची पत्नी जिंकलं तर ह्यांना जिंकत, बाकी कोणी जिंकत नाही. मग काय करायचं म्हणे, दोघाला एका खोलीत कोंडा. मग त्याच्याप्रमाणे दोघाला एका खोलीत कोंडलं. मग ते वर झोपले तर हे खाली झोपायचे, खाली झोपले तर वर झोपायचे. असं करता करता रात्र जायची आणि सकाळी ते बाहेर जायचे, नदीकाठी बसून आपलं अभ्यास करायचे, स्मरण करायचे. असं काही दिवस चालल्यानंतर पत्नी आपल्या वडिलाला म्हणते, काय म्हणते, हे संन्यासी साधू झाले म्हणे, यांना त्रास देऊ नका म्हणे, त्याचं मला पाप लागतंय, तुम्ही यांना जाऊ द्या. काय म्हणते, हे खरे संन्यासी झाले म्हणे, यांना जाऊ द्या. मग त्यांना तिथून जाऊ दिलं. मग भट्टवासाजवळ आले. मग पुढे त्यांनी उत्कर्षे फार मोठे विद्वान होते, त्यांनी याच्यातून वेळाच्या अडथळ्यातून वचनं निवडले, सूत्रपाठ तयार केला, अनेक शास्त्र पुष्कळ लिहिलं त्यांनी. आणि पुढं आठवण विधान करायला गेले. इतके सुंदर होते ते दिसायला, फार रूपाने सुंदर होते. म्हणजे पान खाल्लं तर इथं लाल दिसायचं, काय इतकं त्यांची सुंदरता. मग गेले एके ठिकाणी, पावसाचे दिवस होते, एका मंदिरात, पडकं मंदिर होतं, त्याच्यात बसले आपले स्मरण करत.
भिक्षेला गेले एका ठिकाणी. एक सावकार होते, त्याच्या घरी भिक्षेला गेले. सावकाराची मुलगी होती, ती भिक्षा घेऊन आली. त्यांना पाहिलं की आबिळाच उत्पन्न झाला. काय झाला? त्या आबिळाच उत्पन्न झाला. तिने विचारलं कुठं आहे, त्याने काय सांगितलं नाही, ती मान हलवली. मग तिनं 2 माणसं त्याच्या मागं पाठवली. नोकर कोणाच्या मागं? केसराज भाषेच्या मागं 2 माणसं पाठवली. कुठं झोपतात, काय करतात ते काम. मग ते पावसाचे दिवस होते, मंदिराच्या आसराने एक झोपले, बसले होते, स्मरण करत बसले होते. रात्रीचे 11-12 वाजता ती मुलगी आली मांडीवर बसली. काय? कोणाच्या? केसराज भाषेत. मग केसराज भास म्हणे ठीक आहे म्हणे, तू म्हणते आता मी करू म्हणे, मी बाहेरून येतो म्हणे. काय म्हणे? ते सगळं झोळी वगैरे सगळं तिथं ठेवलं, त्यांचं जे साहित्य होतं ते, आणि ते बाहेरून येतो म्हणे. तिथून निसटले, ते पळत सुटले, सरळ भटवासाजवळ रात्रीतून आले. तिनं थोडा वेळ वाट पाहिलं आणि भ्यादी निघून गेली. मग भटवास ते आले तेव्हा कृती झालेली होती. भटवास म्हणे माझा सुखेंद्र योगेंद्र विषयाला पाठपुरा करून येत असतो. मग भटवासा शिष्याने विचारलं तुम्ही कसं जाणता म्हणे? का म्हणे श्रीचक्रधर रायजन प्रसाद मी जाणतो. तेवढ्यात ते आले. आल्यानंतर त्यांनी क्षेमवार्ता सांगितली सगळी. क्षेमवार्ता सांगितल्यानंतर मग भट्टवासाने त्यांना दुसरा संदेश दिला. आता म्हणे त्या घरी पुन्हा भिक्षेला जा म्हणे. काय म्हणे? त्या घरी पुन्हा भिक्षेला जा. जमल का? मग त्यांनी नुकसान खायचं, ठिगळाचे कपडे घातले, तोंड धुवायचं नाही, स्नान करायचं नाही, कपडे धुवायचे नाही, असे एकदम भिकाऱ्यासारखा वेश घेतला. वर्ष 6 महिने ते वैराग्य केलं त्यांनी, देहपुरुष केलं आणि त्या घरी भिक्षेला गेली. भिक्षा शब्द टाकला, आवाज ऐकल्याबरोबर ती मुलगी धावत आली आणि त्यांचा हे वेश पाहून पटकन थुकली, निघून गेली. आता जिंकलं म्हणे. मग पुन्हा भट्टवासाजवळ आले. म्हणजे आपण जरी निर्विकार असलो तरी आपल्याला पाहून दुसऱ्याला विकार उत्पन्न नाही झाला पाहिजे, तोही दोष आहे. म्हणून आपण तसं साधं राहिलं पाहिजे, हे वैराग्याचं लक्षात. आपल्याला पाहून दुसऱ्याला श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे, सात्विकता उत्पन्न झाली पाहिजे, भाव उत्पन्न झाला पाहिजे. का नको? साधूला पाहून. म्हणून साधं राहायचं. लक्षात आलं? संपले? तर त्याच्यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियावर, कर्मेंद्रियावर ज्याचं नियंत्रण आहे, खाण्यापिण्यावर ज्याचं नियंत्रण आहे, बसण्या उठण्यावर ज्याचं नियंत्रण आहे, पाहण्यावर सुद्धा नियंत्रण आहे, तो जिंकला, तो परमेश्वराचा भक्त असतो आणि त्याचं नरकतुक्तात आणि मोक्षही मिळतो. मोक्ष मिळवण्यासाठी निर्विकार झालं पाहिजे, कोणतीही आशा नसली पाहिजे, कोणत्या आशेला भुललं नाही पाहिजे. कोणतं आश्चर्य पाहिलं कुठं तर त्याला भुललं नाही पाहिजे. का? की परमेश्वर सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याला अनुभव असतो की परमेश्वर सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे सगळं तुच्छ आहे. हे सामर्थ्य, चमत्कार वगैरे जे आहे हे काय आहे? तुच्छ आहे, नरकाचं साधन आहे. हे देवतेचे सामर्थ्य असतात. चमत्कार कोण दाखवतं? देवता किंवा देवता भक्त साधन करून चमत्कार दाखवतात. पण त्याच्यामुळे त्यांना
नरकच होतात. त्यांना मोक्ष मिळतो का? नाही. म्हणून मोक्षाचं साधन जे आहे ते अवलंबन करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी मोक्षाच्या रस्त्यावर चालण्यासाठी संन्यास हा आवश्यक आहे. आणि संन्यास घेतल्यानंतर कोणतंही ममत्व न ठेवता, लोभ न ठेवता, निर्विकार राहून सगळं चाललं पाहिजे, तर तो संन्यास आहे. मन कुठं आकर्षण झालं म्हणजे संन्यास गेला का नाही? तुम्हाला ह्याची गोष्ट सांगितली सुखदेवाची, जनक राजाची, नाही सांगितली? नाही सांगितली. बरं, आता उशीर झाला, उद्या सकाळी आठवण करा.